नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 30 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचा उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग गंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:21 पासून ते 9:02 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:46 पर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:43 पासून ते 12:24 आणि यमगंड काळ दुपारी 3:46 पासून ते 5:27 पर्यंतचा असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शुक्राबरोबर केंद्र करणार आहे. दुपारी 3:42 नंतर हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल आणि मीनेतल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. आजच्या दिवशी वृषभेमध्ये रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दुपारी 3:42 नंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल आणि वेळातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. द्वितीयामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे सुद्धा कल राहील. ती कामं पूर्णसुद्धा होतील. तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे इंटरॅक्शन चांगले दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर त्यासंबंधी काही चांगले उत्तम लाभ मिळण्याची शक्यता जास्त राहील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करत आहे. दुपारी 3:42 नंतर हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि लाभातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल आणि तुमच्याच राशीत रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. आजच्या दिवशी थोडंसं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं हाती घ्याल. तुमच्या कामाचा ओळख दांडगा राहील. तुमच्यामधले एनर्जी, कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही उत्तम लाभ संभवतात. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे इंटरॅक्शन चांगल्या प्रकारे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा काही चांगले लाभ मिळताना दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दुपारी 3:42 नंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि दशमातल्या शनी नेपच्यून बरोबर त्रिकोणीय करेल. तुमच्या वेळात रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामे हाती घ्याल. कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले उत्तम लाभ संभवतात. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होईल किंवा त्या संबंधी तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. तुमच्या कामाची वाहवासुद्धा होईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये बऱ्याच प्रमाणात फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागताना दिसतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करत आहे. दुपारी 3:42 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि भाग्यातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभस्थानात रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकते. काळजी घ्या. दुपारनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असा असणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी याच्यामध्ये जाणवण्याइतपत बदल तुम्हाला दिसेल. याचप्रमाणे तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्यासंबंधी काही उत्तम अनुभव तुम्हाला आजच्या दुपारनंतरच्या कालावधीमध्ये निश्चित मिळतील. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस हे सुद्धा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहेत. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमच्या मार्गी लागतील. काही प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमधून सुद्धा तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दुपारी 3:42 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे तुमच्या दशमामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी जी काही महत्त्वपूर्ण कामं असेल ती दुपारच्या आधी करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस मात्र अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले नवनवीन काही संधी तुम्हाला मिळू शकतील. तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगला राहील. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे आणि सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दुपारी 3:42 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योगसुद्धा करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या भाग्यस्थानामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागताना दिसेल. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होताना सुद्धा दिसून येतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. खास करून भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही करू शकाल. तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी आणि कामाचा ओरखसुद्धा दांडगा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दुपारी 3:42 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. अष्टमामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी अशा प्रकारचा आजचा दिवस राहील. तुमच्यातला एनर्जी, कॉन्फिडन्स आणि मूड खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ती मार्गी लावू शकाल. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारे दिसून येईल. याचप्रमाणे दुपारनंतरचा कालावधी हा सुद्धा अतिशय सुंदर राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडामोडी घडू शकतील. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल. तुमच्या कामाला दाद मिळेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये करताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकू शकतील. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दुपारी 3:42 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि पंचमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून दिवसभराची जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ती दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी याच्यामध्ये सुद्धा जाणवण्याइतपत बदल तुम्हाला दिसून येईल की जो सकारात्मक असेल. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर खाली जाण्याचा योग संभवतो. धार्मिक किंवा आध्यात्मिक काही विचार तुमच्या मनात येऊ शकते. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवातसुद्धा दुपारनंतरच्या कालावधीमध्ये करू शकता.
येणारे 2 ते 3 दिवससुद्धा महत्त्वपूर्ण राहतील. जर तुम्ही विवाहित असाल, तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दुपारी 3:42 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि चतुर्थातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे तुमच्या षष्ठात रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. आजच्या दिवसभराची कामं दुपारच्या आधी करून घ्या. पूर्ण होताना दिसतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. छोटे मोठे काही सहज लाभसुद्धा मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात, खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दुपारी 3:42 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि तृतीयातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. पंचमामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून जी महत्त्वपूर्ण कामं असतील ती दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीत तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्हसुद्धा राहाल. कमिटमेंट फ्रॉमिसेस किंवा फिरणं वगैरे जास्त येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणारे 2 ते 3 दिवससुद्धा महत्त्वपूर्ण राहतील. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड असाल तर काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. त्याचप्रमाणे काही सहज लाभ मिळण्याची शक्यतासुद्धा चांगली राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे आणि द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दुपारी 3:42 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. चतुर्थामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज दिवसभराची कामं दुपारच्या आधी करून घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध उत्तम राहतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडासा तुमचा जो मूड आहे तो निगेटिव्ह होऊ शकेल. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. खास करून छोटे मोठे लाभसुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही घरात राहण्याचा प्रयत्न कराल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दुपारी 3:42 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या शुक्र शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा जो मूड असेल त्याच्यामध्ये एक सकारात्मक बदल दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तत्संबंधी काही उत्तम अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटेल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. सरकारी कामाच्या संदर्भातसुद्धा काही चांगलं यश तुम्हाला मिळू शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 30 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.